नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत माय मोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकर. सुरवेक पळया मुखेल खबरो. लुथरा भावांक 5 दिसांची पुलीस कस्टडी. हडफडच्या नाईट क्लबाचे ओनर गौरव आणि सौरभ लुथरा. अग्निकांडा उपरांत दोघांनी काढल्यो थायलंडाक पुज्यो. आता खातात पुलीस कस्टडीची हवा. म्हापश्या विद्यार्थ्याक किडनॅप करपाचो यत्न, पूण भुरगो निसटलो हातांतल्यान. फसलो किडनॅपिंगाचो बेत. पालकांची पुलिशेंत कागाळ. कोलवाळा म्हापसा मार्गार पेटली ओमनी कार. ड्रायव्हरान उजो पालोवपी दळाक केलो कॉल, पूण फायर ब्रिगेड पावता म्हणसर कारीचो जालो लासून गोबर. आता खबरो विस्तारान. बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबात लागिल्ल्या उजो प्रकरणात लुथरा भावांक 5 दिसांची पुलीस कस्टडी दिल्या. 25 जाणांचो जीव घेवपी ह्या अग्निकांडात ह्या क्लबाचे ओनर गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा पुलिसांनी 10 दिसांची पुलीस कस्टडी मागलेली. न्यायालयान लुथरा भावांक 5 दिसांची पुलीस कस्टडी दिल्या. बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबाचे ओनर गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा भारत सोडून थायलंड पावले. थायलंडच्यान तांकां दिल्ली हाडले. दिल्ली पुलिसांनी अरेस्ट केले उपरांत ट्रान्झिट रिमांडरार तांकां 17 तारखेक गोंयांत हाडले. ह्या लुथरा भावांच्या हडफडच्या बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबान 25 जाणांचे बळी घेतलेले. पिडेस्तांची कोर्टात बाजू मांडपी वकील विष्णू जोशीन दिल्ली माहिती ऐकत. बेसिकली जो कि ऑलरेडी नॉलेज में है कि कल इनको थाईलैंड से दिल्ली लाया गया था और दिल्ली लाने के बाद फॉर्मली दिल्ली एयरपोर्ट पे गोवा पुलिस ने इनको अरेस्ट किया था. अरेस्ट करने के बाद जो कि दिल्ली ट्रांजिट रिमांड पे आज सुबह गोवा लाया गया. आज गोवा लाने के बाद इनको ट्रांजिट रिमांड के बाद आज यहाँ पर कंसर्न कोर्ट में पेश किया गया और फर्दर 5 दिन की रिमांड यहाँ से ग्रांट हुई है. और आगे की जो भी प्रोसीडिंग्स होंगी वो फिर रिमांड के बाद जब दोबारा 22 तारीख को इनको प्रोड्यूस किया जाएगा तब उसके बाद फिर फर्दर रखा जाएगा. काळजात दुखता अशें सांगून कस्टडेत सदळताय दिवची अशें आरोपींनी कोर्टा कडेन मागलें. पण 25 जाणांचो बळी घेवपी दुर्घटनेच्या संदर्भात कोर्टान लुथरा भावांक कसलीच थाकाय दिवपाक न्हयकार दिलो. परतून वैजकी तपासणी केल्या उपरांत दोतोरांक भलायकेंत कितेंच गंभीरताय दिसून आयली ना. मेडिकल रिपोर्टाच्या आदारान कोर्टान सूट दिवपाची विनवणी भायर आयली. कसलेच सवलती बगर तपास चालूच दवरचो अशें पुलिसांक सांगलें. उसमें बेसिकली ये इशू आ रहा था, ऐसा हमें भी पता चला कि बताया जा रहा है कोई चेस्ट पेन है या कोई भी चीज़ है. ऐसा कुछ भी नहीं है. ना ऐसी कोई भी चीज़ आज प्रोसीडिंग में कहीं पर भी निकल के आई, ना ही कोई ऐसी कंप्लेंट कोर्ट के सामने रखी गई थी. उनके द्वारा ये कहा गया था कि उनको कुछ इश्यूज़ हैं, उसके लिए उनको डनलैप या फिर कुछ स्पेशल कंसिडरेशन वो मांग रहे थे कोर्ट से, जिसको स्टेट ने बहुत ही अच्छे तरीके से अपोज किया है. हमने उस बात को अपोज किया है और हमने बिल्कुल सख्ती से मना किया है कि किसी भी प्रकार की कोई भी एक्स्ट्रा रिलैक्सेशन नहीं दी जानी चाहिए. और जहाँ पर ऑलरेडी एक तरफ 25 लोगों का परिवार है जो विक्टिम परिवार है और जो इतनी बड़ी एक ये जेनोसाइड ट्रेजेडी हुई थी उसको मद्देनज़र रखते हुए कोर्ट ने भी इस बात का संज्ञान लिया है. लेकिन जब उनकी तरफ से बहुत ज़्यादा इस बात को प्रेस किया गया कि मेडिकल कंडीशन ठीक नहीं है, अच्छी नहीं है, ये नहीं है, और जब वो लोग इसको एक लेंथ पे लेके जा रहे थे उस वक्त कोर्ट ने इस बात को कंसिडर करते हुए तुरंत स्टेट के अपोज करने पे री एग्जामिनेशन बोला और जो कि अभी उनका दोबारा से मेडिकल किया गया और जिसमें ये बात वहाँ से भी क्लियर हो गई है कि ऐसी किसी भी चीज़ की अभी उनको आवश्यकता नहीं है. जिसके बाद कोर्ट ने इस बात को कंसिडर करते हुए किसी भी चीज़ की कोई रिलैक्सेशन नहीं दी है और 5 दिन का रिमांड ग्रांट किया. और कुछ डिमांड था सर, और कुछ डिमांड था उनका? और नहीं, बेसिकली मेडिसिन और वो सब चीज़ें थी, लेकिन जो मेन जिस चीज़ पे वो लोग प्रेस कर रहे थे वो यही था कि उनको कंसिडरेशन मिल जाए. कुछ उनको स्पेशल सर्विसेज जैसे कि वो डनलप मांग रहे थे और ये सब चीज़ें हैं जिसके लिए क्लियरली कोर्ट ने मना कर दिया है. उनके बाद ज़्यादा प्रेस करने के बाद भी री एग्जामिनेशन मेडिकल भी करा लिया गया है. उसमें भी कहीं पर भी किसी भी प्रकार की ज़रूरत नहीं आई है. तो कंसिडर उसको कोर्ट ने करते हुए कोई भी ऐसा रिलैक्सेशन नहीं दिया. 6 डिसेंबराक हणजूणच्या बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबात इव्हेंट चालू असताना उजो लागून 25 जाणांचे बळी गेल्ले. मुळात हो क्लब बेकायदेशीरपणान चलता हे त्या उपरांत ठळकपणान उक्ताडार येयले. मरण येयल्ल्यामदीं कांय जाण पर्यटक असले. देखून ह्या कांडाची पुराय देशात चर्चा जाली. विरोधकांनी ह्या क्लबा कडल्यान दर म्हयन्याक थारावीक रक्कम पावता अशे आरोपय केले. दर्यादेग वाठारांतले भोवतेक क्लब आनी रेस्टॉरंटां सरकाराच्या आशिर्वादान चलतात अशे आरोप जाल्ले. त्या उपरांत प्रशासनान वागातोरच्या रोमियो लेनचो कांय भाग बेकायदेशीर म्हणत मोडून उडयलो. हायकोर्टान हडफडच्या अग्निकांडाची स्वेच्छा दखल घेतली.
कोर्टान खर आदेश काढलो जाल्यार निदान उत्तरेंतल्यो दर्या देगो बेकायदेशीरपणांतल्यान मेकळ्यो जातल्यो अशी आस्त एक्टिव्हिस्टांनी उक्तायली. म्हापशा आयज फातोडेर एका विद्यार्थ्याक किडनॅप करपाचो यत्न केलो, पूण भुरगो त्याच्या हातींतल्यान निसटल्यान किडनॅपिंगचो हेत फसलो. उत्तरेंत गुन्यांवगिरी आनी बेकायदेशीर घडणुको वाडल्यात अशें म्हणटा आसतनाच म्हापसा गुन्यांवाचें शार जावपाक लागला. दिसा उजवाडा एका दोतोराच्या घरार हालींच फातोडेच्या वेळार दरोडो पडलो. आतां फातोडेर तिगा मुखवटेवाल्यांनी विद्यार्थ्याक किडनॅप करपाचो यत्न केलो. भुरगो त्यांच्या हाताक लागलो ना. भुरग्याच्या घरच्यांनी उपरांत पुलिशेंत वचून कागाळ केल्या. म्हापशा गुन्यांवगिरी वाडत चल्ल्या हेची सेगीत दुसरी देख. माझे नाव अभिषेक. हांव सेंट भिटोरान शिकता. हांव स्कुला कडेन पावल्लो. म्हाका भूक लागली तेका लागून हांव शॉपा कडेन वयतालो आनी थंय मदींच एक म्हणजे मनीस येयलो. तो तेज्या हातीन पॅम्पलेट जाल्ली आनी तो म्हाका किडनॅपाच्या बद्दल कितें सांगूंक लागलो आनी मदींच तेणी बॉक्सांतल्यान कितें हाडलें आनी म्हाज्या तोंडाक मारलें पावडर घालून. आनी मागीर हांव धांवलो. मागीर ताका उडोवन हांव धांवलो. मागीर हांव सकयल गेलो. मागीर म्हापशा पावलो. म्हाका घोळोवंक लागली. सो मागीर हांव न्हिदलो थंय. मागीर हांव चलत चलत मागीर हांवें कॉन्टेक्ट केलें मम्मी पप्पा. मागीर मम्मी पप्पा येयले. मागीर आमी स्कुला कडेन गेली. मागीर ते म्हणले मागीर तेंच्यानी म्हटलें की पुलीस कंप्लेंट करा. सो आतां तूं पुलीस कंप्लेंट करपाक आयला. म्हाका सांग कोण आसलो, तूं वळखता त्या मनशाक बीन कितें? तेणी मास्क घातलेलो व्हडलो तो मास्क आनी तेजे फाटीं ते म्हणजे स्कूल आहा पळय थंय दोन मनशां रावल्लीं उबे. सो म्हाका दिसलें की ते धरूं शकता म्हाका. तेका लागून स्ट्रेट धांवलो म्हापशा. थंयच्यान कितले जाण आसले टोटल? तो टोटल 3 जाण आसले. हां हां हां. सो तेका पयलीं आनी पयला स्कुला कडेन बी ना. एक्झॅक्ट केन्ना घडलो इन्सिडंट? तो अराउंड 7:30 काल ना आयज सकाळी मॉर्निंग घडला. ओके. मैं इतना ही बोलूँगी मेरे बच्चे के साथ हुआ वैसा किसी के बच्चे के साथ में ना हो. बस भगवान ने मेरे बच्चे को तो बचा लिया है जो आज मेरे पास है. हांव संकेत पार्सेकर काणकाबान वयल्यान. म्हाका म्हाज्या कजनान कॉल केलो की अशें अशें जालां. तो तेजो क्लासमेट तेजो फ्रेंड तो तेणी म्हाका फोन मारून सांगलें की अशें जालां. हांवूय भायर आसलो. सोमतो घरा कडेन येयलो आनी कित्या कडल्यान पयलीं जाणून घेतलें की कितें घडलां तें. आनी सोमतेच आमी ताका सांगलें आनी आमी एक पुलीस कंप्लेन करया आनी कित्याक सांगचें कितें आतां पुलिसां कडेन आमी उलयला कळ्ळें तुका. पुलिसूय आमकां बऱ्या पद्दतीन हेल्प करतात. तेंच्यांनी सांगलां आनी तांकां हांव सांगता की तेंच्यांनी हे बरे पद्दतीन सगळें इन्वेस्टिगेशन करचें. कित्याक सांग आयज तेच्या वांगडा घडला फाल्यां आनी कोणा वांगडा हे घडोवंक जायना. कित्याक कोणूय पळय कोणाचें एक ल्हान भुरगें समज जर आतां भायर वयता जाल्यार पळय तो स्कुलान पावच्या पयलीं थंयसर ते भायर कोण ते दरोडे घर आसतात ते भुरग्यांक गुलबिल करून तांकां फुलोवन हें करता पळय. आनी पुलिसांकूय सांगता की तेंच्यांनी हे जे आतां रस्त्याचेर बी कोण भोंवतात पळय तेंचेरूय मातसो लक्ष दिवचो. कित्याक हे जे बोलून माले आनी कोण आसा पळय तेंचें कामूच हें जावन आसा. सो थँक्यू. सो पुलिसांनी प्रॉपर इन्वेस्टिगेशन हेजेर करचें इतलीच आमची मागणी आसा. तूं कितें म्हणटा किडनॅपिंग केस बीन तूं म्हणटा? किडनॅपिंगूच जालें न्हू ती की हे प्लॅनिंग आसलें खंयचो तरी किडनॅपिंग करपाचें. कित्याक आयज तांकां हो तावडेक गावलो आनी हेच्या जाग्याचेर आनी कोण आसलो जाल्यार तो एक बळी पडो बळी का बकरा म्हणटा पळय तसो जावं शकतालो. थँक्यू. कोलवाळच्यान म्हापशा वताना एके ओमनीक अचकीत उजो लागलो. कोणाक कांय जालें ना म्हणून बरें. ड्रायव्हरान उजो पालोवपी दळाक फोन केलो खरो, पूण ते पावता म्हणसर कार पुरायेन लासून काबार जाल्ली. बेरेस्तार सकाळची घडणूक. कोलवाळच्यान म्हापशा वतना ओमनीक उजो लागलो. तेचे फाटलें कारण कळ्ळें ना, पूण ड्रायव्हर सांगता गाडी चालू आसतना स्पार्क येयलो म्हणून कार थांबयली आनी गाडये भायर सरलो. तितले भितर उजो लागलो. रोखडोच तेणें उजो पालोवपी दळाक कॉल केलो, पूण ते पावता म्हणसर गाडी लासून काबार जाल्ली. आयज सकाळी 10:30 वरांचेर कोलवाळी नॅशनल हायवेचेर हांगासर 4 व्हिलर ओमनी एका आयज उजो पेटलो. गाडी चलयता तो ड्रायव्हर ताका गाडयेक स्पार्क येयलो म्हणून तेणें गाडी थांबयली आनी पळयता जाल्यार गाडयेक उजो पेटलो. तेणें म्हापसा हांगा फायर डिपार्टमेंटाक कॉल केलो आनी फायराची गाडी पावली. तो मेरेन गाडी ऑलरेडी उजो पेटोवन राग जाल्ली आसा. हेची इन्वेस्टिगेशन चालू आसा. प्रायमा खातीर रेणुका ताळगांवकर. बनावट कार रेंटल वेबसायटीन एका पर्यटकाक तोपी घातल्याचें उक्ताडार येयलां. अर्थातूच गोंयच्या रेंट कॅब असोसिएशनाक वास लागलो म्हणून केस पुलिसां मेरेन पावली. पळयात पुराय बातमी. बेकायदेशीरपणान गाडयो भाड्यान दिवपी उत्तर गोंयांतले वेबसायटीन ट्युरिस्टाक फटयल्ल्याची कागाळ उत्तर गोंय रेंट कॅब असोसिएशनान पुलिशेंत केल्या. पर्यटकांची अशे तरेन आनीक फटवणूक जावची न्हय हे खातीर अशा बनावट वेबसायटी चलोवप्यांचेर खर कारवाय करची अशें संघटनेन पुलिसां कडेन मागलां. आमी आयज PIक मेळपाक गेल्ले की आमकां एक कस्टमरा कडसून एक कंप्लेंट येयल्ली. प्रायवेटी तेणी 2 कारी भाड्याक घेतलेल्यो प्रायवेट आनी ते प्रायवेटी तेणी भाड्याक घेतल्यो आनी
ही कंप्लेंट झाली की कोणी कंप्लेंट केली एन्फोर्समेंटाक आरटीओ येयले कस्टमर हे पळय कोणी भाड्याक घेतलेली गाडी ते कस्टमराक सांगलें तुमी आतां हांगासर येवं नाका आरटीओ येयल्या मागीर तेंच्यांनी एडवान्स धाडलेले त्या कस्टमरान म्हणजे कस्टमरान एका एडवान्स धाडलेले गाडी बुकिंगेक तुम्ही जाले ते कस्टमर पावले ते येवंक ना हे तेंच्यांनी गाडयो घेवन केले बरें हेका फायन मारूंक ना फक्त तेका नंबर प्लेटी कितें इश्यू जालो तेका फायन मारली कित्याक आय विटनस कोण ना आलो कंप्लेनर ना आलो मागीर तेंच्यांनी डिपॉझिट कस्टमरान दिवंकूच ना तेंच्यांनी कस्टमर तेका फोनार फोन मारतालो आपण पयशे रिफंड कर म्हणून तेणी रिफंडूच करून तेका रिप्लाय दिना आलो तो तेणी मागीर आमचे नॉर्थ गोवा एसोसिएशनाक आमकां कंप्लेंट केलें कोणी तांकां नंबर दिलो अमके एसोसिएशनाचे एक कमिटी मेंबर आहा तांकां कंप्लेंट कर आमकां कंप्लेंट केली आमकां तेंची सगळी डिटेल धाडली आमकां डिटेल धाडून आमी ती मागीर पीआयक दिले डीआयएसपीक एसपीक सगल्यांक धाडली आनी तेंच्यांनी कस्टमराक सांगलें मेल कर कस्टमराक मेलूय केली ती आनी ती सगळी मेल आतां सगळे एसपीक डीएसपीक सगल्यांक पीआयक बी सगल्यांक कंप्लेंट येयल्या ते आमी ते साहेबाक आतां मेळोंक गेल्ले की हेचेर तूं कितें एक्शन घेतलें काय म्हणून हें जालां साहेब म्हणटा ते फाल्यां डिटेल थोडे कॉन्टॅक्ट नंबर तेचेर ना पळय तो कॉन्टॅक्ट दी म्हणटा तो तेणें म्हणालो आपूण फाल्यां गाडयो हाडटा त्यो हेचेर कंप्लेंट थंय 2 प्रायव्हेट गाडयो त्यो फाल्यां हाडटा तेणी नंबर दी हांगले तेंचे आतां फाल्यां तेंचे नंबर सगळे डिटेल काडून दवरल्या फाल्यां तेंचे कंप्लेंट परत फाल्यां परत येतले हांगार आतां अशें कितें जालां की खूब जाणांची वेबसायट आहा गुगल एड हे खूब आहात फ्रॉड आहा तेंच्यो रेंट कार ना प्रायव्हेट आहा थोड्यांच्यो कितें आहा 20 प्रायव्हेट गाडयो आहा आनी 2 रेंट कॅब आहा त्यो 2 रेंट कॅब दाखयता आनी आपणाचो बिझनस चालू करता आनी त्यो 2 रेंट कॅब त्यो थंयसरूच आहा मात तितून 20-25 गाडयो प्रायव्हेट चलता तितूनच धंदो चलता आनी फ्रॉड चलता बुकींग घेता पयशे घेता तेंचे तांकां पयशे रिटर्न दिना एडवान्स घेता ते दिना गाडी तांकां भाड्याक दिता मागीर जेन्ना गाडी रिटर्न आसता टायमींग तेन्ना रिटर्न घेता तांकां म्हणटा आपणाचें गुगल चलना हें चलना मातशें वखदान करता मागीर तांकां रिप्लाय दिना ब्लॉक करता तेंचे नंबर बी आनी तेंचे डिपॉझीट दिना अशें खूब फ्रॉड जावंक लागले स्कॅम खूब जावंक लागले त्या खातीर हो बिझनसाकूच पयलींच वाट लागलेली आहा आनी हितून हें खूब जाल्लें आनी भायले हे आमचे हांगासर खूब एक डिलिव्हरी बॉय येयल्यात खूब भायले खूब जाण आहात ते गाडयांक खूब स्कॅम करूंक लागल्यात त्या खातीर आमकां खूब जाणां एसोसिएशनाचे आमची घाण जाता आमची कायदेशीर आहा पळय तेंची घाण जाता आनी आमकां कस्टमरांक खूब आयकचें पडटा म्हापशा मार्केट भाडे कराराचें नूतनीकरण जावंक नाशिल्ल्यान आनी ड्यूज फारीक करपाक कळाव जाल्ल्यान म्हापशेच्या वेपाऱ्यांनी खर नाराजी उक्तायल्या फॉलोअप जाले तरी हो प्रश्न सुटावो जावंक ना संबंधीत अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून बेगीच हे प्रकरण सोडोवपाचो उलो मारला म्हापसा मार्केटाच्या भाडे कराराचे नूतनीकरण जावपाक कळाव जाला तशेंच ड्यूज दिवपाक वेळ लागला व्यापाऱ्यांनी ह्या संबंधात निरशेवणी उक्तायल्या ताचेर म्हापसा पालिकेचो मुख्याधिकारी उलयलो तांचो एक रिप्रेझेंटेशन इन द फॉर्म ऑफ डिमांड घेतल्या ते म्हाका नोट दिवन फॉरवर्ड केल्ल्या फॉर निडफूल एक्शन इन द मॅटर तांचें रिप्रेझेंटेशन जें कितें आहा ताची स्क्रुटिनी करतलो हांव आनी जें कितें कायद्यान जें कितें करपाक मेळटा एज ए एडमिनिस्ट्रेटीव ऑफिसर ऑफ द कावन्सील तें हांव करतलो आनी आय वील ब्रीफ द कावन्सील अबावट दीस डिमांड आनी जें निडफूल कितें डिसिजन तांच्या लेवलार कितें जाय तें करतले हे जे डिमांड जे आहा तेजेर कितलीशीं एमएमएचे मेंबर येवन डिस्कशनां जालीं जे डिमांड तांचे सायडीन आहा आनी आमचे सायडीच्यान जो डिमांड घालता एकूच विशयाचेर आहा जे म्युन्सिपालिटीची शॉपां जी आहा आमचे म्हापसा म्युन्सिपल मार्केटान ताजें खुबशीं म्हणजे मॅक्झिमम जी शॉपां तांचे गेल्लीं 20 वर्सां रिन्यूवल जावंक ना आनी त्या लागून रिन्यूवला बाबतींत जो कितें ड्यूज आहा तो ड्यूज फारीक जावचो हे आमचे प्रयत्न आमी जे ड्यूज जे डिमांड करता ते लिगल ड्यूज अनलॉफूल डिमांड आमी घालूंक शकना कारण हे ड्यूज आहा ते कावन्सिलाचे पब्लीक मनी आहा आनी ड्यूज जे आमी क्लेम करता ते एक लेसर आनी लेस ह्या नात्यान क्लेम केल्ले आहा पूण तांचो डिमांड आहा की जे ड्यूज आदी घेतले ना ते आतां तुमी कशे घेवंक शकता पूण ज्या जाग्यार लिजीस जाल्यो ना रिन्यूवल आनी आतां ते लीज त्यो रिन्यू करून रेगुलरायज करतलो जाल्यार ड्यूज घेवनूच करचे अशें सर्क्युलर गव्हर्मेंटाचें आमकां DME ऑफिसांतलें पूण फर्स्ट क्लॉज जो आहा रिन्यूवलाचो तो ड्यूज कितें आहा शॉपा बाबतींत ते ड्यूज रिकवर करून पेमेंट करूनच लीज आहा त्यो रिन्यू करच्यो अशें म्हणून डायरेक्शन आहा पूण ते सर्क्युलराचे बेज घेवन आमी फायलीच्यो चालणी म्हणजे स्क्रुटिनी करप सुरू केलें आनी तेन्ना आमचे नजरेक आयलें की ज्यो लीज पेंडींग आहा तेंचे ड्यूज कॅल्क्युलेट बरोबर केल्ले ना आनी त्या लागून ड्यूज दिसता आमचे नजरेक ते ड्यूज आमी तांचे नजरेक हाडलेले तांकां ते दिसता की ड्यूज आमी चड लायिल्ले आहा आनी तेंचो असो डिमांड आहा की ड्यूज ते आमी फारीक करपाक पडना कारण आमी रेगुलरली
पेमेंट हांगासर करता. 20 वर्सांचो विषय सुटावो करपाक वेळ लागतलोच. प्रश्न एका दिसान सुटावो करप तशें कठीण. सगळ्यांनी एकठांय येवन हो विषय सोडो येता, पण कांय जाणांक लागून तो तसोच कुपत उरला अशें थळावो आमदार जोशुआ डिसोजान सांगलें. टू रिझॉल्व ऑल दीस थिंग्स सो दॅट वन्स अँड फॉर ऑल एकदां हें खंय तरी सोंपचें म्हणून म्हाजें म्हणणें. काल तुमकां मेळ्ळे तेंच्यांनी आपले डिमांड्स ते तुमच्या समोर दवरले. तुम्ही त्यांना एश्युरन्स दिले स्ट्रीट अजून सायलेंस. See, there are two angles to that. There seems to be a political angle, which if they want to do politics, then they are free to do politics. I cannot decide who should do politics and who should not do politics. If they want to demand that आयजूच जावंक जाय, फाल्यांच जावंक जाय, there is it does not work like that. No, law does not. I would love to give them an answer by tomorrow so that everything does not work out. जर ते एका धपक्यान जर जाताली इतलो वेळ कित्याक लागलो? 2018च्यान कित्याक पेंडींग? थोडे म्हणटा 20 वर्सां पेंडींग. 20 वर्सां कित्याक पेंडींग? जर सोल्युशन जर एका दिसान जर दिवंक शकता जाल्यार कित्याक पेंडींग? हेजे पयलीं जायते चेअरपर्सन येवन गेले. I was also part of this council. I was a councillor. My late father was also a councillor. All of us have been part of this system. आमी ह्या म्युनिसिपालिटीच्यानूच आयज पॉलिटिशियन जाल्यार, लेजिस्लेटर जाल्यार, सदांच म्हापशेकार जो आसा, all of them, if you look at the history of all the MLAs of Mapsa, all of them somehow or the other are connected to the commercial center of Mapsa. So we have to find a solution for these locals on a priority. कुजेरा बांबोळीचे श्रीनिवास सिनाय डेम्पो कॉलेजीन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया @2047 पाथवेज टू इन्क्लुझिव्ह ग्रोथ, रिजनल रेजिलन्स अँड ग्लोबल कॉम्पिटिव्हन्स ह्या विशयाचेर 2 दिसाची राष्ट्रीय परिशद घडोवन हाडली. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या शिक्षण समितीच्या जोड पालवान ही परिशद यशस्वी केली. बुधवारा आणि बिरेस्तारा जाल्ले हे परिषदेत शिक्षण तज्ञ, पॉलिसी मेकर्स, उद्योगपती, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी एकठांय येत भारताच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टिकोनाचेर विचार मंथन केले. पुराय देशांतल्यान डेव्हलप इंडियाचेर 65 पेपरांचे प्रेझेंटेशन जाले. वेंचीक पेपर पुस्तकाच्या रुपान येवपाचे आसात. 6 जानेवारीक ह्या पुस्तकाचे प्रकाशन जातले. श्री डेम्पो चॅरिटीज ट्रस्ट Srinivasa Sinai Dempo College Autonomous has organized a national conference on economic pathways to 2047. Now, economic pathways to 2047 is a very relevant topic in view of the national agenda which is given by our Honorable Prime Minister Narendra Modi ji. Now, this seminar saw paper presenters by more than 60 odd research scholars around the country, coming from Assam, from Bengal, from Odisha, from Karnataka, Tamil Nadu, Kerala, etc., Maharashtra, and it provided a good platform for the research scholars to interact and to present their views on what are the different opportunities as well as the different obstacles for 2047. I must congratulate the economics department of Srinivasa Sinai Dempo College led by Professor Dipali Churi for conducting a very well organized conference for the आम्ही हांगा 2 दिसाचे राष्ट्रीय परिषद ऑर्गनायज केल्ले ऑन द थीम ट्रान्सफॉर्मिंग इंडिया 2047. आमकां देशभरातले अराउंड 65 पेपर हांगा प्रेजेंट जाले हे 2 दिसान, जंय खूब लोकांनी भारताची उदरगत कशी जावची सो दॅट डेव्हलप्ड इंडियाचे आमचे जे स्वप्न आसा प्रधानमंत्रीचे ते कशें आमी फुलफील करचे हाजे बद्दल खूब चर्चा घडोवन हाडली. खूब इम्प्लिकेशन्स ताचे बद्दल सांगले आणि हे सगळे जे पेपर प्रेजेंट जाल्यात तातूंतले सिलेक्टेड पेपर्स आमी एडिटेड बुक वॉल्युमान हाडटली आणि ते 6 जानेवारीक आमी लोकांक ताचे पदार्पण करतली. कृष्णा दाजी साळकाराच्या प्रयत्नांतल्यान वास्कोकारांक नव्या वर्साक गोंयांत कोणी पळोवंक ना अशें आलिशान फिश मार्केट पळोवपाक मेळटलें. मुरगांवचो नगराध्यक्ष गिरीश बोरकारान सांगलें. स्वतंत्र पथ्य नव्या रुपात पळोवपाक मेळटलो असो हावेस तांणी उक्तायलो. वास्कोचो आमदार कृष्णा दाजी साळकारान न्यू वाडे वाठारात गटर आणि पेवर्साच्या कामांक आरंभ केला. MLA डेव्हलपमेंट फंडांतल्यान ह्या कामांक सुरवात केल्ल्याचे वास्कोचो आमदार कृष्णा दाजी साळकारान सांगले. थळाव्यांच्यो मागण्यो चालीक लायिल्ल्याची खोशी भोगता अशें आमदार कृष्णा साळकारान सांगले. वास्कोचो न्यू वाडे वाठार बरोच तेंप जालो विकासा वेळें फाटीं उरलेलो. खास करून हांगाची गटारां लोकांक पिट्टाली. आता गटर आणि पेवर बसोवपाच्या वावराक सुरवात जाल्या.
आज आम्ही न्यू वाड्या ह्या भागान आसा आणि थ्रू एम्पिलेड फंड म्हणजे ऑनरेबल CMन आमकां एक सेपरेट फंड दिल्लो. म्हणजे अशी गल्ली गल्ली ज्यो आसतात आमी पयलीं नॉर्मली जायनाशिल्ली PWD कडेन धाकटी म्हणजे 11 लाख 12 लाख 15 लाख हाजी कामां जायनाशिल्ली. सो CMन एक सेपरेट फंड दिल्लो म्हणजे जाणे करून आमी इंटरनल पसून खंय खंय कामां जायना म्हणजे सगळीच कामां एक एकदां कॉन्सिलराक हातून पावना म्हणजे तांच्या फंडान जितलो आसता तातूंत पावना. तातूंत भितर ही आमकां करपाक मेळची म्हणून हो सेपरेट फंड केल्लो. त्या फंडा अंडर आज आमी ही फुटपाथ आनी रस्तो दोनी आनी गटर रिपेर हे सगळें आमी घेतात. आनी जाणे करून जे हांगा रहवासी आसा तांकां हो तुमी पयल्या लास्ट टायम पसून आमी हांगा तांकां कॉन्क्रीट घालून दिल्लें. वो स्लोपींग आशिल्ल्या कारणान म्हाका खूब प्रॉब्लेम जाताले आनी पावसान तर आनी प्रॉब्लेम जाताले. सो आज पेवर घाल्ल्यान मागीर तांकां एक स्मूथ वेवस्थीत वचपाक क्लिनलीनेस पसून दवरपाक खूब बरें पडटलें आनी त्या खातीर हें एक काम आमी स्टार्ट करता. रोखडेंच निवाड्या भागान आनी एक काम त्या सायडीन म्हणजे शास्त्री बीन म्हणटा ताजे घरा कडेन एक काम जाता. सो अशें करून म्हणजे सगळ्या वाड्यांनी कालूच तुमी पळयलें की सासमळे बायणां हांगा आमी इंटरनल रोड स्टार्ट केलो. सो इंटरनल पसून आज MLAs आमकां वचपा खातीर आमच्या गव्हर्मेंटान आमच्या ऑनरेबल CM डॉ प्रमोद सावंतान आमकां एक वाट दिली. आनी पयलीं रस्ते मेन रोडूच न्ही जाल्यार इंटरनली पसून वचून जाता तितले लोकांची सेवा करप नाल्यार लोकांक सुविधा सरकाराची दिवप हें आज केल्लें आसा. हाजी कालूय आमी एक इनोग्रेशन केलें आनी म्हयन्या भितर तर आमचे 4-5 इनोग्रेशन आसतात आनी हे केन्ना जावंक ना. कोणूय आसूं कोणूय सांगितलें तुमकां सांगतलें जायनासलीं कामां पयलीं जायनासलीं कामां ताका आमकां खबर ना कित्याक जायनासलीं ती पूण ताजी येयलो तेन्नासून कामाची ही सुरवात जाल्या. प्रत्येक वॉर्डान प्रत्येक पाटान काम चालू आहा खंय ना खंय चालू आहा आनी ही लोकांची रिक्वायरमेंट जे बारीक जे रस्ते आसता तांकांय आशा आसता बा आमच्या एरियान खंय तरी कितें पेवर्स जावपाक जाय. आमी एक्सक्यूज घेवन फायदो काय ना. आनी जी कामां आमकां आतां एम्पिलेड फंडान MLAच्या हातूंतसून येता ती खरीच बरी गजाल. कित्याक एकदां आमकां म्युनिसिपालिटी इतलो फंड मेळना की तुमची आमकां आशा पुराय करपाक. पूण आतां MLA फंडाकूय पयशे येता आनी कामाक येता. मेन म्हणजे कशें कामाचेर तुजें लक्ष आसपाक आनी काम करपाचें तुजे कडेन धाडच आसपाक जाय आपूण हें करतलो म्हणून. आनी जे प्रॉमिसीस आमी मॅनिफेस्टोन आमदारान दिल्लेले ते प्रत्येक मॅनिफेस्टोचो आमचो मॅनिफेस्टो कालूय हांवें सांगला बरोवन वतला म्हणून. लोकांचे अशें दवरूंक ना एकूय काम दवरूंक ना वा आमचें काम जावंक ना म्हणून. एज अ डेव्हलपमेंट आमी नंबर 1 वास्कोन तुमकां ह्या येणाऱ्या म्हयन्यान नव्या वर्सान तुमकां एक नवीन फीश मार्केट एक बरो फीश मार्केट जो गोंयान खंयच ना तो बरो फीश मार्केट तुमकां येतलो. स्वातंत्र्य पाथ एक ब्युटिफिकेशनाचें काम चालू आहा तें बीन सुरू जातलें. आमचो एक चीफ ऑफिसर बंगलो म्हणून कमर्शियल कॉम्प्लेक्स तो ह्या म्हयन्या भितरूच तेचें फावंडेशन जातलें. म्हटल्यार तुमकां नवीन वास्को हें दिसतलें कित्याक जे प्रॉमीस आमी केला आनी आमकां जी वास्को सिटी कशी पयलींच्या टायमाचेर आसली तेच्या एक खंय तरी एक नवो कलर येवपाक जाय जाल्यार तुमचो सगळ्यांचो हातभार जाय. 3 वर्सां नाल्यार 5 वर्सान खंयचोच आमदार सगळें 100% करूंक शकना पूण तेणी आपणाचें हें लावन ताकद लावन जेणी केला त्या 3 वर्सां मेरेन म्हाका दिसता बा ताका आनीकूय तुमी 5 वर्सां दिवची. ताका एक मिनिस्टरी मेळत जाल्यार आनीक लोकांची कामां जातलीं आनी म्हाका दिसता तो एक वास्को सिटीन रावपी मनीस आनी सिटी कशी जावपाक जाय ताका जास्ती खबर आसतली पूण ताका चड काय उलयना. ताका अशेंच आयुश्य आरोग्य दिवचें सगळ्या लोकांनी देवान आनी अशीच लोकांची कामां करून घेवची. देव बरें करूं. वाघुर्म्या शांतादुर्गा देवस्थानाच्या काल्याक उमेदीन सुरवात जाल्या. 21 मेरेन हो उत्सव चलतलो. देवळांतली सैमगिरिस्त सजावट अंदू सगळ्यांचे लक्ष ओढून घेवपाक लागल्या. काल्या निमतान देवस्थानाचो पुजारी गणेश भटाचे मजतीन देवळात पर्यावरणाचे महत्व सांगपी सजावट केल्या. विविध फळां भाजयो आणि माडाची चुट्टां वापरून ही सजावट केल्या. फकत 10 दिसात तयार केल्ले हे सजावटी खातीर 450 फळां वापरल्यात. तणाचो एक कल्पकतायेन वापर केला. पळयात देवळातली सोबीत कारागिरी. सगळ्या लोकांक विनंती करता की आमचो वाघुर्म्याचो कालोत्सव हो वार्षिक पद्धती प्रमाणे आमी करता. यंदा मोठ्या उत्साहान आमी सगळ्या तरणाट्या भुरग्यांनी हांगा एकत्र येवन नॅचरल अशें डेकोरेशन हांगा केल्लें आसा ह्या कालोत्सवाच्या निमित्तान. तेन्ना सगळ्या भाविकांनी येवन तेजें दर्शन घेवचें आनी देवीच्या आशिर्वादाक कृपा पात्र जावचें. आनी आमचो हो कालोत्सव 3 दीस चलता म्हणजे वार्षिक 3 दीस चलतालो. 2-4 वर्सां पासून आमी तो 1 दीस वाडोवन 4 दीस केल्लो आसा. हो आमचो कालोत्सव आसा तो मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्दशी अमावास्या आणि पौषाची प्रतिपदा आणि आता द्वितीया असे 4 दीस चलतलो. ह्या कालोत्सवाच्या निमित्तान सकाळी महापूजा देवीची आणि फुलांचो अलंकार देवीक आणि दनपारां महानैवेद्याची सम्राधना
आणि सांची देवी पालखेन पूर्ण या च्या जे आमचे पंचायतन आसा त्या पंचायतनाक एक प्रदक्षिणा काडून सगळ्या देवांची भेट घेवन येता आणि थंय सगळे लोक दर्शन घेवन उट्यो भरता. या कालोत्सवाच्या निमित्तान आमी सगळ्या भाविकांक विनंती करता की सगळ्यांनी येवन देवीचें दर्शन घेवचें आनी देवीचो आशिर्वाद घेवचो. हांगा हें डेकोरेशन तुमी पळोवपाक मुद्दम सगळे येवचे. हें डेकोरेशन आमच्या भुरग्यांनी सगळ्यांनी एक जावन केल्लें आसा. तशेंच आमकां एका एक साथ गावल्लो आसा डेकोरेशन करपाकू, त्या खातीर हें डेकोरेशन जाल्लें आसा. तसोच आमचो गणेश भट, अनिल प्रभू आनी अशे खूब भुरगे आसा, तेंच्यांनी हें मेळोन हें काम केल्लें आसा. पहिलेच फावटी केलं हे? ना एका कमीत 10 दीस लागले आमकां हांगासर. मुद्दाम तुमी हांगा हें पळोवपाक येवचे. कितली वर्सां जाली डेकोरेशन करता तुमी? एक 7 वर्स, हे 7वें वर्स. हे 7वें वर्स आमकां हें डेकोरेशन करता आमी. बरें. कसलो वापर केल्लो आसा? आतां आमी हेका एप्पल, मागीर पोपायो, तोतापुरी आंबे, अशीं सगळीं फळां, तशींच थोडीं फुलां बी आमी हांगा यूज केल्ली आसा. जशी माडाची जी चुट्टां म्हणटा पळय, माडाची यूज करून भाजी बी यूज केल्या. तशी मल्ला इल्ल्या आनी तशी हे केला. फळां कितली लागली तुका? फळां कमीत म्हाका 500च्या वयर आसतली तेजी फळां. 7 कोणाची असली हितूर काम करता? 7 आमचे सगळे भुरगे आनी मेन म्हणटा ते एक आमचो गणेश पुरोहीत भट तो आनी हो अनिल आनी एकलो आसा. आनी अशे खूब जाणांनी सपोर्ट केला. टोटल कितले दीस लागले? 10 दीस लागले. शांतादुर्गा टेम्पल आसा, ह्या टेम्पलाचें देवाचें दर्शन घेवपाक म्हणून हांव भितर गेलो. तेन्ना आमकां पळोवपाक येयलें की हांगासर हें इतलें डेकोरेशन बरें केल्लें आसा आनी सामकें मन सामकें हें जालें आनी कलाकाराक सामकें खरें सॅल्यूट करपाची अशी हें जाली. हांव आनी गेल्या फाटल्या वर्सा सुद्दां हांगा आयिल्लो, पूण हेजें डेकोरेशन पळयलें. अंदूय एक उत्तम एक हें केल्लें आसा, डेकोरेशन केल्लें आसा. तातूंत भितर खूब तरेचे तेंच्यांनी फ्रुट्स वापरले आसा. जवळ जवळ 10-15 फ्रुट्स वापरले आनी टोटल क्वॉन्टिटी म्हाका आतां 400-500 वयर क्वॉन्टिटी आसा. आनी हांगा पळोवपाक मेळटा की नाल्लाच्या झाडां पासून, नाल्लाचें म्हणजे जे हें आसा पत्ते आसा, म्हणजे चुट्टां आसा, चुट्टां पासून डेकोरेशन केल्लें आसा, बांबू पासून डेकोरेशन केल्लें आसा, काही कडधान्य वापरलेलीं आसा. आनी हें सगळ्यांचें डेकोरेशन एक उत्तम एक नमुनो आसा. आमी सदां पळयता, फक्त आमी चवथीक एक माटोळीचें डेकोरेशन पळयताले, पूण जेन्ना हे वार्षिक जात्रा जाता, वार्षिक जात्राक हें हांगासरल्या कमिटी मेंबरांनी हांगासर बरें तरेन डेकोरेशन केलां. ही वार्षिक जात्रा जवळ जवळ 4 दीस हांगासर चलता आनी खूब तरे गांवचे सगळे जे वेगवेगळे वाठारांनी आसा ते लोक ह्या काल्याच्या निमतान हे गांवांत येता आनी लोकांक हांव विनंती करता कितें न्हू की हें डेकोरेशन तुमी मुद्दाम येवन मुजरत येवन पळोवचें. कारण ही कलाकारी तुमकां सादी कडेन खंय पळोवपाक मेळची ना. कारण जी फ्रुट्स वापरल्या, जी कॅबेज आसा, फ्लावर हें वापरल्या, भाजी वापरल्या, हे भाजये पासून हें केल्या, थोडी कडधान्य वापरल्या आनी एक क्राफ्ट म्हणटा इको फ्रेंडली हें डेकोरेशन केल्लें आसा. तेका लागून हांव सगळ्या गोंयच्या तमाम जनतेक विनंती करता की ह्या निमतान डेकोरेशन निमतान ह्या शांतादुर्गेच्या टेम्पलाचें देवाचें दर्शन घेवचें आनी ही कलाकारी आसा ती तुमी ती पळोवन घेवची अशी हांव सगळे कडेन